नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण परत काही शाब्दिक उदाहरणं पाहणार आहे आपण. ठीक आहे. जसा की एक क्वेश्चन तुमच्या समोर दिसत असणार. तो क्वेश्चन तुम्हाला एकदा मी वाचून दाखवतो. काय म्हणते, एक प्राणी संग्रहालयात जेवढे ससे तेवढेच बदके आहेत, त्या सर्वांचे एकूण पाय 108 असल्यास त्यापैकी ससे किती? आहे का नाही. एकदम सोपे क्वेश्चन्स आहेत. असे क्वेश्चन्स खूप सारे आपण पाहिले आहेत. खूप सारे एक्झाममध्ये पण असे क्वेश्चन विचारतात. फक्त कधी कधी याच्यामध्ये काय होते, जसे की सस्य आणि इथं बदके घेतले, या जागी दुसऱ्या प्राण्याची नावं घेतल्या जातात. आहे का नाही. चालते, काय हरकत नाही. तरी पण आपण या टाईपचे काही 5-6 क्वेश्चन पाहणार आहे आपण. मी तुम्हाला पूर्ण क्वेश्चन सांगतो. ठीक आहे. जसं की आता हा पहिला एक क्वेश्चन काय म्हणते, आपण एक काम करू. इथं ससे जे आहेत, जे कोणते समजा सस्य असो किंवा कोणते इतर कोणते वस्तू असो समजा, आहे का नाही. ते समजा सुरुवातीला मी सस्यासाठी समजा असं पकडलं एक्स आहे तर, ठीक आहे. आणि आणखी काय सांगितलं आपल्याला दुसरं, त्यांनी एक बदके सांगितले. ठीक आहे. मी समजा बदकेसाठी समजा एक वाय पकडतो. याला आपण समीकरण करून याला आपण सॉल्व करणार आहे. आता काही काही विद्यार्थी डायरेक्ट ऑप्शनसुद्धा ट्राय करू शकतात. पण तुम्ही जर ऑप्शन जर ट्राय केलं तर ऑप्शनमध्ये वेळ जास्त लागणार आपल्याला. ट्राय करून बघा तुम्ही. समीकरण अधिक सोपं झालं आपल्याला. समजा सस्याला मी एक्स पकडलं, बदकाला समजा वाय पकडलं. ते म्हणते की एका प्राणी संग्रहालयात जेवढे ससे तेवढीच बदके. जेवढे म्हणजे काय, सारखे सारखे येतं. म्हणजे असं म्हणू शकतो आपण की एक्स बरोबर किती वाय. हे झालं आपल्यासाठी कोणतं पहिलं समीकरण. समोर काय म्हणते, त्या सर्वांचे एकूण पाय 108 असल्यास, आहे का नाही. म्हणजे सर्वांचे एकूण पाय, दोघांचे पाय म्हणजे 108 आहेत. याचा अर्थ सुरुवातीला सशाला पाय किती, समजा आपण 4 पकडतो, याला सशाला पाय 4 आणि बदकाला किती 2. याला घेऊन सॉल्व करू. मग याला सॉल्व कसं करायचं किंवा समीकरण कसं करायचं, त्यामध्ये सर्वांचे एकूण पाय म्हणजेच काय म्हणू आपण, इथं 4x अधिक 2y बरोबर किती 108. हे आपल्या समीकरण जमलं पाहिजेत. कसं केलं, इथं 4x कुठून आणलं, यक्स म्हणजे सस्याला 4 पाय असतात, मग इथं 4x घेतलं. बदकाला आपण वाय म्हटलं, 2 पाय असतात, मग इथं काय घेतलं 2y. बदकाला जर 3 पाय असतात, इथं 3y घेतला. 4 असतं 4, म्हणजे जे काय असेल समजा पायाची संख्या, त्यानुसार त्याला आपण तसं घ्यायचं. ठीक आहे. करू आता. ते म्हणते त्यापैकी ससे किती. सस्य म्हणजे कोणाची किंमत काढायची, आपल्याला एकची किंमत काढायची, आहे का नाही. मग आपण एक काम करू, या दुसऱ्या जे समीकरण आहे याच्यामधून वायचं पद आपण डिलीट करू, किंवा वायचं पद आपण रिमूव्ह करून टाकू. तर कसं करायचं, वाय बरोबर म्हणजेच काय म्हणते इथं एक्स. मग याला असं लिहू शकतो का की 4x बरोबर 4x अधिक 2x बरोबर किती 108. एक्स का आणला, वाय म्हणजेच एक्स आणि एक्स म्हणजे वाय. मग इथं वाय जागी काय केलं, तर मी एक्स ठेवला. 4x आणि 2x झालं किती 6x बरोबर किती 108. समोर गेलो आणखी, म्हणजे समोर आणखी जर पाहिलं आपण, x बरोबर 108, खाली छेदामध्ये आले 6. याला भाग तोडू आपण, आहे का नाही. पाडापाठ ठेवायचा. सरळ 18चा भाग जाईल. 6 1 18 आपण 108 म्हणतो आपण. इथं गेला आपला 18चा भाग. किंवा x बरोबर किती म्हणू आपण, सरसरी याच्यामध्ये किती आपल्यासाठी 18. म्हणजे याच्यामध्ये सशांची संख्या किती, तर बी नंबरचं 18 सस्य असायला पाहिजेत, आहे का नाही. त्यांनी जर आपल्याला बदके विचारलं तर बदके काढू शकतो. बघा, ते म्हणते सस्य आणि बदके सारखेच, म्हणजे 18 सस्य आणि 18 बदके. तुम्ही कोणतं किंमत जरी काढलं तरी चालते, आपलं आन्सर दोघांचं सारखंच येते. ठीक आहे. चालते. आता पुढचा क्वेश्चन तुम्ही स्वतः ट्राय करून बघा. हा पहिला एक क्वेश्चन तर मी तुम्हाला सांगितलं आहे. ठीक आहे. दुसरा क्वेश्चनमध्ये तुम्ही स्वतः एकदा विचार करा, फोकस करा, आहे का नाही, आणि याला सॉल्व करायचा प्रयत्न करा. ठीक आहे. तुम्हाला थोडंसं क्वेश्चन आता दिसणार तर नाही असं मला वाटत आहे, पण प्रयत्न करतो. मी क्वेश्चन वाचून दाखवतो तुम्हाला. होता आलं माझ्या वाचण्यावरती लक्ष द्या. ठीक आहे. थोडं जास्त लिहिलं गेला क्वेश्चन. काय म्हणते, एका दुकानात 3 पाती असलेले जेवढे पंखे आहेत तेवढेच 4 पाती, इथे शब्द कोणता, पाती शब्द असलेले आहेत. त्या सर्व पंख्यांची एकूण पाती 119 असल्यास दोन्ही प्रकारचे एकूण पंखे किती. आपल्याला ABCD ऑप्शन्स पण आहेत. ठीक आहे. सॉल्व करून बघा. सोबत मी पण तुम्हाला सॉल्व करून दाखवतो. आणि आपल्याला 3 पाती आणि 4 पाती सांगितलं, आहे का नाही. मी एक काम करतो, सुरुवातीला जे 3 पाती जे पंखे येतं, ठीक आहे, 3 पाती पंखे म्हणू आपण. 3 पाती पंख्याला समजा मी इथं एक्स पकडतो आणि 4 पाती पंख्याला समजा इथं मी वाय पकडतो, आहे का नाही. हे फक्त आपल्या समजण्यासाठी, एवढं लिहायचं काम नाही. एवढं तुम्हाला मी लिहून यासाठी दाखवत आहे, हे तुम्हाला फक्त समजेल. एक्झाममध्ये आपल्याला काय नाही, इथंच लिहायचं डायरेक्ट. हे 3 पाती म्हणजे एक्स आणि 4 पाती डायरेक्ट इथं वाय असं लिहायचं, आहे का. एवढं काय असं डिटेलमध्ये लिहत चालायचं काम नाही. ते काय म्हणते, जेवढे 3 पाती पंखे आहेत तेवढे 4 पाती येतं, म्हणजे सारखे सारखे येतं. म्हणजे एक्स बरोबर काय म्हणू आपण, वाय म्हणू आपण. ठीक आहे. समोर काय म्हणते बघा, त्यांची एकूण पाती 119 आहेत. एकूण पाती म्हणजे काय, दोघांची बेरीज, आहे काय. 3 पाती म्हणजे याला काय घ्यायचं आपण,
3x आहे का नाही, अधिक 4 पाते म्हणजे याला काय घेतलं आपण 4y बरोबर दोघांची बेरीज किती म्हणते 119 तर 119. ठीक आहे. समोर काय म्हणते दोन्ही प्रकारचे एकूण पंखे किती, दोन्हींची संख्या काढा, दोघांची बेरीज करायची. तर सुरुवातीला आपण x किंमत काढू मग y ची काढू आहे का नाही. मग एक काम केलं इथं काय म्हणते x बरोबर y म्हणजे इथं 3 इथं 3y अधिक 4y बरोबर 119. x जागी मी इथं y ठेवला. 3 आणि 4 किती 7y बरोबर 119 किंवा y बरोबर किती म्हणू आपण 17 7 119 म्हणतो आपण. म्हणजे इथं y ची किंमत किती भेटली आपल्या इथं 17 आहे काय. जर y जर 17 असेल म्हणजे 4 पातीचं पानं पंखे जर 17 असतील तर 3 पाती पंखे पण किती असायला पाहिजे 17च. म्हणजे असं म्हणू शकतो x बरोबर पण किती आपला आन्सर 17. दोघांची बेरीज करावं लागलं आपल्याला कारण त्यांनी काय विचारलं आपल्याला की एकूण प्रकारचे किती पंखे आहेत. मग 17 17 किती सरसर 34. याच्यामध्ये कोणता आपला आन्सर ए नंबर सायन्स इथं आपलं कसं बरोबर ते असणार. बघा आला का क्वेश्चन लक्षात. त्याने जर आपल्याला फक्त विचारलं असतं की 3 पाती किंवा 4 पाती तर आपला आन्सर 17 असतं. पण त्यांनी काय विचारलं एकूण पंखे किती म्हणजे दोघांची बेरीज सांगावं लागलं आपल्याला. ठीक आहे चालते काय हरकत नाही. पुढचा एक क्वेश्चन घ्या. याचा भाऊबंद आहे. ठीक आहे जमला पाहिजे तुम्हाला यात हा वाला क्वेश्चन आहे का नाही. एक एक क्वेश्चन तुम्ही स्वतः पण ट्राय करत जा. मी सांगायच्या आधी आहे का नाही तुम्ही ट्राय करायचं. ठीक आहे. परत क्वेश्चन तुम्हाला वाचून दाखवतो. हरीकडे जेवढ्या मेंढ्या आहेत त्याच्या दुप्पट कोंबड्या आहेत. त्या सर्वांचे एकूण पाय 96 आहेत 96 म्हणू आपण. तर हरीजवळ एकूण कोंबड्या किती. खाली ABCD ऑप्शन्स पण आहेत. चालते परत आपण त्याला XYZ घेऊनच सॉल्व करू आपण. सुरुवातीला ते म्हणते मेंढ्या आणि कोंबड्या आहेत आहे का. मी एक काम करतो मेंढ्यासाठी समजा आपण X पकडू. काही जण ABCD पासून झेडपर्यंत कोणते अक्षर घेऊ शकतो काय फरक पडत नाही. ठीक आहे. आणि कोंबड्यासाठी आपण काय पकडू Y पकडू आपण. ठीक आहे. आता ते जे सांगते का नाही तसं तसं आपण समीकरण तयार करायचं. समीकरण प्रत्येकाला तयार करता आले पाहिजेत हे की नाही. त्या सर्व काय म्हणते जेवढ्या मेंढ्या आहेत त्याच्या दुप्पट कोंबड्या आहेत. म्हणजे कोंबड्या दुप्पट येतात कोणाच्या मेंढ्याच्या. म्हणजे याला असू शकतो की y बरोबर 2x असं नाही लिहायचं की x बरोबर 2y जर लिहिलं तर आपलं आन्सर चुकणार. ते पद्धत पण चुकीचीच आहे कारण की कोंबड्यांची संख्या ही दुप्पट आहे. म्हणजे y बरोबर 2x म्हणजे समजा हे जर मेंढ्या जर 10 असतील तर कोंबड्या किती 20. म्हणजे ज्याला असं लिहावं लागलं आपल्याला y बरोबर 2x ध्यानात ठेवायचं. चुकून असं नाही लिहायचं. असं लिहिलं तर आपला आन्सर चुकणार. ठीक आहे. समोर काय म्हणते त्या सर्वांचे एकूण पाय 96 येतं. पाय 96 येतं आहे का. मेंढ्याला पाय किती असतात 4 पाय असतात. कोंबड्याला किती 2 असतात. ठीक आहे. मग इथे लिहून टाकू आपण. याला असं लिहू शकतो की 4x अधिक 2y बरोबर पाय किती म्हणजे सर्व पाय किती 96. याला 96 घेतलं आपण. ते म्हणते की कोंबड्यांची संख्या काढा. कोंबड्यांची संख्या काढायची म्हणजे वायची संख्या काढायची. वायची संख्या काढायची म्हणजे काय करायला आपल्याला हे जे पहिलं समीकरण आहे याच्यामधून एकची किंमत ठेवून देऊ आपण आहे का. याला असं लिहू शकतो का मी याच्यावरून जर आपण इथं सॉल्व करून दाखवतो. याला x बरोबर असं लिहू शकतो y खाली छेदामध्ये 2 आहे का. ही किंमत याच्यामध्ये ठेवून देऊ आपण. म्हणजे सरसर काय झाली तर 4 गुणिला y खाली छेदामध्ये 2 2y बरोबर किती 96. आता ही फिरवाफिरवीचे कार्यक्रम तुम्हाला जमले पाहिजेत. तुम्हाला आशा आहे की तुम्हाला हे 100% जमत असणार. ठीक आहे. म्हणून मी तुम्हाला हे सांगत आहे. नसेल जमत तर तुम्हाला याच्यावरती प्रॅक्टिस करावं लागणार. हे झालं की 2y 4y बरोबर किती 96 किंवा सरस y बरोबर 96 भागीला 4. याला जर आपण रफमध्ये भाग दिला तर आपला आन्सर किती 24चा भाग जाईल. म्हणजे असं म्हणू शकतो की कोंबड्या किती असायला पाहिजे 24 असायला पाहिजेत. ठीक आहे. तर मग याच्यामध्ये मेंढ्या किती तर 12 आहे का नाही. आपल्या मेंढ्याचं काही घेणंच नाही आपल्याला. तसं कोंबड्या किती काढल्या याच्यामध्ये आपण 24. ठीक आहे चालते. आणखी घ्यायचा पुढचा क्वेश्चन. एक क्वेश्चनचा पुढचा क्वेश्चन जर असा मोठे क्वेश्चन्स आहेत असू द्या काही फरक पडत नाही. सोपे क्वेश्चन जेवढे मोठे तेवढे सोपे आहे का नाही. आणि तेवढे ते आपल्याला जास्त माहिती सांगतात. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन काय म्हणते प्रणवकडे जेवढे चौकोनी पुठ्ठे म्हणजे बॉक्स म्हणू आपण पुठ्ठे आहेत त्याच्या दुप्पट त्रिकोणी पुठ्ठे आहेत. त्या सर्वांचे कोण मोजले तेव्हा 180 झाले तर त्यांच्याजवळ एकूण किती त्रिकोणी पुठ्ठे आहेत आहे का नाही. इथं आता जनावरांचे नाव न घेता त्यांनी काय केलं आता चौकोन त्रिकोण यांचे नाव घेतले. काय फरक पडत नाही तरी आपण याला सॉल्व करू. त्यामध्ये चौकोनी पहिले सुरुवातीला एक काम करू आपण नाव करून देऊ याला की चौकोनी जे पुठ्ठे आहेत चौकोनीसाठी मी x पकडतो आणि त्रिकोणीसाठी इथं आपण y पकडू आपण आहे का नाही. शॉर्टकटमध्ये लिहितो मी आता. ठीक आहे. काय म्हणते की चौकोनी पुठ्ठे हे
जेवढे जेवढे चौकोनी पुठ्ठे त्याच्या दुप्पट त्रिकोणी येतं. दुप्पट त्रिकोणी येतं म्हणजे y बरोबर 2x हे आपल्याला जमलं पाहिजे. किंवा असं म्हणू शकतो याच्यावरून, ठीक आहे, y बरोबर 2x. एकची किंमत किती झाली याच्यामध्ये, y खाली छेदामध्ये 2. कोणतं जर आपल्यासाठी सारखंच झालं, ठीक आहे. त्यांचे सर्वांचे कोण जर मोजले तर 180 असतात. पण चौकोनाला किती कोण असतात, 4. त्रिकोणाला किती कोण असतात, 3. सर्वांचे जर मोजले म्हणते याचा अर्थ काय, 4x अधिक 3y बरोबर किती म्हणू शकतो आपण, 180. ते म्हणते त्रिकोणांची पुठ्ठीची संख्या काढा. त्रिकोण काढायची म्हणजे वायची किंमत काढायची. तिथं काय करू आपण, एकची किंमत इथं y/2 इथं ठेवून देऊ. आधीला क्वेश्चन सारखाच क्वेश्चन आहे, थोडेसे फक्त याच्यामध्ये आकडे बदलले आपण, ठीक आहे. परत जर भाग जर तोडला इथं आपण, ठीक आहे, भाग जर तोडला इथं आपलं, तर 2y अधिक 3y बरोबर 180 म्हणू आपण, आहे का. 2y 3y म्हणजे किती झालं आपल्यासाठी, 5y बरोबर किती, 180. आणखी याला जर भाग तोडला आपण, 180 भागीला 5 व 36 5 180 म्हणतो आपण, म्हणजे y बरोबर किती, 36. किंवा असं म्हणू शकतो त्रिकोणांचे एकूण पुठ्ठे किती असायला पाहिजे, तर 36 असायला पाहिजे. मग चौकोनाचे विचारले असं किती म्हटलं असतं आपण, 18, आहे का नाही. चौकोनाचे दुप्पट हे किती, 36, ठीक आहे. तर बघा येता येतं क्वेश्चन लक्षात यायला पाहिजेत, नाही आले तर प्रयत्न करा, कारण की हे क्वेश्चन काही एवढे पण अवघड नाही येतं. याच्यापेक्षा पण मोठे मोठे क्वेश्चन आपल्याला सॉल्व करता आले पाहिजेत, आहे का नाही. पुढचा क्वेश्चन काय म्हणते, हा शेवटचा क्वेश्चन असणार. जान्हवीजवळ 5 पाकळ्यांची जेवढी फुले आहेत त्याच्या निम्मे फुले तिच्याजवळ 4 पाकळ्यांची आहेत. त्या सर्व फुलांचे एकूण पाकळ्या 112 आहेत, तर 4 पाकळ्यांची एकूण फुले किती. ABCD ऑप्शन्स. पण आपण एक काम करू, जिथं 5 पाकळ्या आहेत त्याला समजा आपण x पकडू, जिथं 4 पाकळ्या आहेत त्याला समजा आपण y पकडू, आहे की नाही. आधी आता लिहत नाही जास्त, आपल्याला समजायला अशा शॉर्टकटमध्ये लिहत आहे फक्त मी, ठीक आहे. समोर ते काय म्हणते की 5 पाकळ्यांची जेवढी फुले आहेत त्याच्या निम्मे फुले त्याच्याजवळ 4 पाकळ्याची येतं. त्याच्या निम्मे म्हणजे 4 पाकळ्याचे फुले हे 5 पाकळ्याच्या कशा येतं, निम्मे येतं. निम्मे म्हणजे काय, अर्धे म्हणू आपण. जसं की y बरोबर 1/2 किंवा याच्यामध्ये जर एकची किंमत जर काढली आपण तर 2y ही आली आपल्यासाठी एकची किंमत, yची किंमत 1/2, ठीक आहे. समोर काय म्हणते, त्या सर्व फुलांच्या एकूण पाकळ्या 112 आहेत. म्हणजे दोघांची सर्वांची बेरीज म्हणजे किती, 5 पाकळ्याची किती आणि 4 पाकळ्या, दोघांच्या पाकळ्यांची किती, 112. म्हणजे याला असं लिहू शकतो की 5x अधिक 4y बरोबर किती, 112. आपल्या क्वेश्चनमध्ये विचारलं की 4 पाकळ्यांची किंमत काढा, म्हणजे 4 काढा म्हणजे yची किंमत काढायची. ची किंमत x इथं ठेवून देऊ. इथं आपण x बरोबर 2y म्हणजे 5 गुणिला याच्यामध्ये 2y, ठीक आहे, अधिक 4y बरोबर 112, ठीक आहे. म्हणजे 10y अधिक किती, 4y बरोबर 112. किंवा दोघांची जर बेरीज केली 14y बरोबर 112 किंवा y बरोबर 112 भागीला 14. पाडे थोडेसे पाठ ठेवायचे, तर बरोबर इथं आपला 8चा भाग जाईल. असं म्हणू शकतो आपण की 4 पाकळ्यांची एकूण फुले किती, 8 असायला पाहिजेत. म्हणजे याच्यामध्ये आपलं C नंबर सायन्स इथं कसं बरोबर ते असणार, ठीक आहे. येत आहेत का क्वेश्चन लक्षात बघा, ठीक आहे, चालते. थँक्यू.